ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वाराबंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग तिची अदा ही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हसू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली मागील भागात आपण पाहिलं मी आणि शाल्मली सुमितच्या घरी जाणार आहोत त्याच्या आईला मदत करायला आणि मग तुम्ही मागोमाग या प्लीज ते डेकोरेशनचं सामान फुगे बिगे आणायला विसरू नका प्लीज SUM सुमेश चा बर्थडे होता हे काय रे एवढा सॅड बर्थडे काय करू माझे मित्र माझा वाढदिवस विसरले त्यामुळे नो पार्टी नो सेलिब्रेशन आता पुढे बोल सुमित अरे तुझ्याच वाढदिवसाची तयारी करतेय मी तू येतोयस ना नक्की का मला सांगायला फोन केलायस की ऑफिस मध्ये काम आहे महत्वाची मीटिंग आहे म्हणून नाही आई मी येतोय आई मी तुला थँक्यू म्हणण्यासाठी फोन केला होता कशाबद्दल थँक्यू मला जन्म दिल्याबद्दल वेडा आहेस का तू असा जन्म दिला म्हणून कोणी थँक्स म्हणतं का नुसता जन्म दिल्याबद्दल नाही आई मला वाढवल्याबद्दल कठीण काळात स्वतःचा विचार न करता फक्त माझाच विचार केल्याबद्दल तुझं संपूर्ण आयुष्य माझ्या गरजेनुसार जगल्याबद्दल थँक्स आहे अरे बापरे एवढं मोठं आभार प्रदर्शन करायचंय तर हे वेडोबा मग हे सगळं घरी येऊन नाही का बोलू शकणार तू ये बरं घरी मी येणारच आहे पण मला माझा जन्म ज्या वेळेला झाला ना त्या वेळेला तुला फोन करून थँक्स म्हणायचं होतं सकाळी 10:10चा जन्म आहे ना माझा अगदी वेळेवर फोन केलायस तू तुला माहितीये सुमित लहानपणी ना सगळे तुझी चेष्टा करायचे हा मुलगा पुढे जाऊन अगदी घड्याळाच्या काट्यावर चालणार आहे म्हणून का तुला माहितीये कारण घड्याळाचं जे चित्र असतं ना त्याच्यामध्ये घड्याळाचे काटे कायम 10:10 स्थिर असतात आणि तुझा जन्म त्याच वेळेला झालाय घड्याळाच्या काट्यावर सगळ्यांनाच चालावं लागतं मलाच असं नाही सगळ्यांनाच पण तुझा जन्म झाला ना तेव्हा ही परिस्थिती नव्हती तुला माहितीये रात्रीच मला कळा यायला लागल्या होत्या तुझे बाबा आणि मी रात्रीच हॉस्पिटलमध्ये गेलो होतो असं पहिलंच बाळणपण होतं ना खूप घाबरले होते मी त्यातच हॉस्पिटलमधले लाईट्स गेले होते झाड पडलं म्हणून आणि तेव्हा काय आत्तासारखी इमर्जन्सी हेल्पलाईन वगैरे नव्हती रे मग काय अजूनच घाबरले मी पण मी तुझ्या बाबांना सांगितलं होतं माझा मुलगा अंधारात जन्म घेणार नाही म्हणून तुला माहितीये रात्रभर सगळे प्रयत्न करत होते लाईट्स यावेत म्हणून आणि मला वाटतं तू सुद्धा लाईट येण्याचीच वाट बघत होतास सकाळी 9 वाजता लाईट आले आणि तुझा जन्म 10:10 झाला माझ्यासाठी रात्रभर तू कळा सोसल्यास नाही खरंय
पण तुझ्या जन्माचा दिवस मी कधीही नाही विसरू शकणार. तो त्रास नाही आता आठवत. तुझा चेहरा ज्या क्षणी बघितला होता ना, तो क्षण अजूनही आठवतो. काय झालं सुमित? काही नाही. आई, मला तुला बऱ्याचदा मला हे वाटतं, सांगायचं राहून जात. आय लव्ह यू आई. ए बाळा, ये आता लवकर घरी. एवढं स्वच्छ सगळं आठवतंय तुला? 28 वर्षांपूर्वीचं? मी कधीच काही विसरत नाही. माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे. बाईसाहेब, ते आले वाटतं. हाय, मी काव्या. मिसेस सरदेसाई आहेत का घरात? त्यांनी बोलवलंय आम्हाला. तुम्ही सुमित दादांच्या मैत्रीण आहात ना? या या आत या. बाईसाहेब म्हणाल्या होत्या तुम्ही येणार आहात म्हणून. हो का? होय. या या या, मी वाटच बघत होती तुमच्या दोघींची. हाय, मी. एक मिनिट, मला ओळखू दे. तू काव्या आणि तू शाल्मली. अय्या, बरोबर. आणि तुम्ही सुमितची आई. हो. हाय काका. हाय हाय हाय. तुला मी हो काका, मी काव्या. सुमितच्या ऑफिस मध्ये भेटलो होतो आपण. हा, सुमितच्याच ऑफिसमध्ये भेटलो होतो. काव्या तू. आणि ही शाल्मली. हॅलो. हाय. तू इथे कुठे? आम्ही सुमितची सरप्राईज बर्थडे पार्टी प्लॅन करायला आलोय. हो. Oh, I see. Very good. Go ahead. Enjoy. आलोच मी. तुम्ही दोघी काय घेणार? चहा, कॉफी? हो काकू, काही नको आम्हाला. आम्ही ते तुम्हाला मदत करायला आलोत ना, मग तुम्ही फक्त सांगा आम्ही काय करायचंय ते, आम्ही लगेच करतो. ओके. मी सुमितसाठी पुरणपोळ्या करायला घेते. कोण मदत करताय? मी. तू? शाल्मली, तू रोज स्वयंपाक करतेस ना? अगं पण कंटाळा आला असेल तुला आज. काकूंची मदत मी करते. शुअर? काकू प्लीज चला. चला. ही मदत करणार म्हणजे मग झालाच स्वयंपाक. काय ग, काय झालं? हा, कणिक मळतेस ना?
कणिक? पीठ पीठ हो मळते ना मी. तेल आणि मीठ तिथेच आहे. हा तेल आणि मीठ. मीठ नाही काकू? तेच तेच. तेल वरती आहे बघ. हा नाही. टन. काव्या, हा काय काकू? काव्या, हा काकू. आजपर्यंत तुझा किचन या प्रांताशी जराही संबंध आलेला नाहीये ना? अगं वेडाबाई, मग मला तसं सांगायचं ना तू. हे बघ, आपल्याला स्वयंपाक येत नाही याच्यात लाज वाटण्याची काही गरज नाहीये. अगं माझ्या सुमितला कुठे येतं हे सगळं? आणि तुम्ही आजकालच्या मुलांच्या बरोबरीने चांगलं शिक्षण घेता, त्यांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करता. मग हे सगळं करत असताना ह्या गोष्टी आल्याच पाहिजेत अशी अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे ना? काकू अगं अगो यू सो स्वीट. मला तुमच्यासारखी सासू पाहिजे. काम आठवलं मला. साहेब, ही कुठली फुलं घेऊन आलायस? जरबेराची? अरे मी तुला गुलाबाची फुलं आणायला सांगितली होती ना. आणि तुला माहितीये आपल्या सुमितला गुलाबाचीच फुलं आवडतात. ओके ना, जा गुलाबाची फुलं घेऊन आणि वेगवेगळ्या रंगाचे गुलाब घेऊन. खास करून येलो. येस, त्याचा सगळ्यात आवडता रंग आहे. जा जा घेऊन. होय. तुला सांगतो, सुमित जेव्हा लहानपणी पेंटिंग करायचा ना, म्हणजे पेंटिंगसाठी त्याला मी फुलांचा असा कागद द्यायचो. त्या कागदावर तो फक्त पिवळ्या रंगाचीच फुलं रंगवायचा. मी त्याला म्हणालो, अरे अजून वेगवेगळे रंग असतात फुलांचे. म्हणायचं नाही, मला फक्त पिवळा रंग हवाय. सुमित पेंटिंग सुद्धा करतो? म्हणजे काय? नाही, मला अजिबात माहित नव्हतं. कमाल आहे. सुमित पेंटिंग करतोय, तुला काय लागलं ग? काय? ते पीठ. हो सॉरी, म्हणजे कधीतरी घेतो मी एखादा. इट्स ओके काका. माझे डॅड आहेत ना, ते पण असं लपून लपून दारू पितात. आणि मग मी त्यांना मम्माला सांगेन असं म्हणून घाबरवते. पण मी घाबरावं असं कोणीच नाहीये या घरात. बरं मला सांग, तुझे वडील काय करतात? डॅडा? डॅडाचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. हो, व्हेरी गुड. आणि आई? मम्मा, माझी मम्मा टिपिकल हाऊसवाईफ. आय मिस देम. जे तुला व्हायचं नाहीये, राईट? अजिबात नाही. राईट, माझंही हेच मत आहे.
पुरुष मंडळी आपली विचारधारणा बदलो वा न बदलो, पण स्त्रियांनी स्वतःचा मार्ग निर्भीडपणे स्वतःच शोधला पाहिजे. राईट? वाव काका, तुम्ही दोघे किती सिमिलर विचार करता. दोघे कोण? तुम्ही आणि काकू. सेम, त्यांचाही विचार सेम टू सेम असाच आहे. आणि सुमित तो पण असाच विचार करतो. असणारच. त्यानं किती नाकारलं तरी माझाच मुलगा आहे तो. आणि काकू? आय एम सॉरी काका, तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये मी नॉट एट ऑल. आम्ही आलो. घाई कशाला करतोस रे? कोण? सुमितचे मित्र राघव, विनय आणि अभिमान. चला चला आपण जाऊयात. नाही 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 नाही, राहू दे. तू हो पुढे, मी आलोच. ओके. अरे वा, आलात तुम्ही सगळे. हाय. वा वा वा, या. मी अभिमान. नमस्कार करतो. अरे हो हो, राहू दे राहू दे. मी तिचा नवरा. मी विनय हरिश्चंद्र नागपूरकर. मी मित्र आहे हिचा. MR. सॉरी. नमस्कार. अरे असू दे. सुखीरा. मी राघव. डान्सचा स्टुडिओ ना? हा. राहू दे राहू दे. अरे वा गाईस, वेळेत आला तुम्ही. हो. बघ ना. काका आले. अरे काका. हॅलो काका. हॅलो हॅलो काका. पहिलं महत्वाचं अभिमान. थोडा प्रॉब्लेम आहे. ए गाईस, तुम्ही आणलं? सगळं आणलंयत ना? काय काय आणलं दाखवा. ए वाव, हे मला पाहिजे होतं. इट्स माय फेवरेट. मला पण ते. हॅलो. हॅलो. मला माहिती नव्हतं माझ्या बेस्ट फ्रेंडचे वडील एवढे मोठे बिझनेसमॅन आहेत. नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. ओके. थँक्यू. हां. अभिमान इनविजिबल स्टिकी टेप्स. स्टिकी टेप्स. अरे काय करतोय? अरे टकलं हे टकलं. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. काकू 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 काकू. विड्या.
काकू काकू बघा ना अवघड आहे. अरे तुम्ही सावकाश पडाल रे. सुमित येईपर्यंत होईल ना? अरे सुम्या नाही आलाय अजून. फोन करून बघू. नाही रे त्याला कळेल ना आपण इकडे होते. विनया त्याला न सांगता विचारायचं. हा बरोबर. काम करून बघतो. थांब मी करतो. हे धर, पकड पकड पकड. मी करतो. बरोबर आहे. काम करायला नको. काम कर. स्पीकरवर लाव ना. थोडं तरी कर. हा बोला बी. हा कुठपर्यंत पोहोचलायस? म्हणजे कुठे चाललायस का? कुठे आहेस तू? हा अरे मी आईकडे चाललोय. हा? नाही म्हणजे संध्याकाळी भेटूया का असं विचारायचं होतं. का? सहज. बर एक काम कर, तू आलास ना परत की मला फोन कर. हा हा नाही आता हार्बर लाईनला खूप ट्रॅफिक असेल नाही? नाही विशेष नाही. नाही तो टोल नाका वाशीच्या इकडचा. नाही नाही अरे ट्रॅफिक एवढं नाहीये. मी आत्ताच वाशी टोल नाका क्रॉस केला. ओके बाय. हॅलो. वाशीपर्यंत आलाय. चला आवरा लवकर. डाऊट नसेल ना आला? आला तर आला. अर्ध्या पाऊंडाचं तसंही पोचणार आहे. चला पटकन काम. शाल्मली सुमित पोहोचतोय. लेट्स वर्क. ओ माय गॉड केवढं राहिलंय काम. ही अशी ओरडत राहिली तर काहीच होणार नाही.